कॉर्पोरेट मजदूर झालेले आहेत आणि इथं एक मजदूर बसलाय वर्क फ्रॉम होम करत. तुमच्या घरात सुद्धा कोणी असेल त्यांना डायबिटीज असेल मग अशा गोष्टी शेअर होतात. मित्रांनो आपल्या गावाकडं ऊस कसा आहे त्याचं स्टेटस दादांनी काल व्हिडिओ बनवलाय, ब्लॉग बनवलाय. तो आता मी इथे टाक. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा. विवानला दाखवतो जाता जाता. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. प्रियांका व्लॉग चालू करताना काही ना काही मध्ये मध्ये बोलतच असते, त्यामुळे ते मला कट करावं लागतं. बोल आता. काल जिमला सुट्टी झाली आहे तर आज आम्ही चाललोय जिमला. आज आहे मंगळवार. प्रियांकाने सगळे चुकीचे अँगल घेतलेले आहेत मित्रांनो. बघा येत नाही तिला अँगल सेट करता. मी आज काहीच फुटेज घेतला नाही त्यामुळे मी घेतले, माहिती मला. तिथीप्रमाणे माझा बड्डे आज. प्रियांकाने मला आत्ता विश केले. आता किती वाजले? 9 वाजलेत. आता मला लेट विश केल्याबद्दल मी बोलणार नाही प्रियांकासोबत. तुझ्या बड्डेला कसं केलं होतं? इकडं ओलं आहे, पुढं नको जाऊ फक्त. चला मित्रांनो, स्ट्रेचिंग करायची आम्हाला. फॉर अ चेंज बाहेर आलो आहे जरा जिमच्या आम्ही. 10, 9, 8, 6, 7, 8, 9. तुम्ही फ्रेंड्स एवढं इथे राहून जात नाही. आता सगळी फॅमिलीवाली झाली. आता फ्रेंड्स जायचं. भेटू आता. तर मित्रांनो, प्रियांका तू काय केलं आज? झुंबा. येस, प्रियांकाने केलेलं आहे झुंबा आणि मी केले आज चेस्ट अँड ट्रायसेप वर्कआउट. नुसतं तू फंक्शनलच करते का? फंक्शनल म्हणजे झुंबा, योगा, कार्डिओ कोर बिल्ड करते. आणि शनिवारी करायचं लिफ्टिंग. एक दिवस प्रियांका वेट लिफ्टिंग करते. बस सॅटर्डे. भरपूर. येस, काही ना काही करत राहिलं पाहिजे. ॲक्टिव्हिटी कोणती पण असो, फक्त ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. येस, आज त्या मॅडम तेच म्हणत होत्या. आम्ही तिघी चौघी होतो ना झुंबावाल्या. हां, आम्हाला स्टेप्स म्हणजे मॅडमचे थोडे अवघड स्टेप्स आहे ना, तर एवढं पटपट कॅच होत नव्हतं आम्हाला. आम्ही ते स्टेप करायला गेलो की व्हायला टाईम लागतो. सावकाश करा स्टेप्स. हां, तर मॅडम म्हणले हे इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला डान्स येते की नाही, हे इम्पॉर्टंट आहे की 60 मिनिट तुम्ही आहे ना तुमची बॉडी हलवताय. चालते. यानी किसी को डांस आता है, किसी को नहीं आता है, बट यू शुड मूव योर बॉडी टिल 60 मिनट्स. अच्छा, ऐसा है क्या? चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट आज एकदम मस्त आहे. रागी डोसा, नाचणीचं पीठ असतं त्याचा डोसा, चटणी आणि लेमन राईस. कालचा राईस उरला आहे त्याचा लेमन राईस बनवलं प्रियांकाने. मस्त. आता ब्रेकफास्ट करू हेल्दी. हो, सांगावं लागतं सगळं. मीठा होता है. गाणं आहे का? तू बनवलंय. सिंगर मस्त झालाय. आपण किती डोसा शिकलो? तांदळाचा डोसा, नाचणीचा डोसा, मुगाचा डोसा आणि प्रॉपर एक डोसा. हा तेच ना, 3 डोसे. आणि हे घावन काय डोसा नाही. मित्रांनो, विवानसाठी बॉटल ऑर्डर केली होती पण याच्यात काय गरम दूध राहत नाही. येस, आता मी ऑर्डर केली आहे मिल्टनची. बघू आता कशी आहे. थर्मास आहे बेसिकली.
रात्रीचं त्याला गरम दूध लागतं ना. स्टार्ट करतोय आम्ही जरा बाहेरचंच सगळं खायचं प्यायचं. ब्रेस्ट फिडिंग बंद करायची ना. चला मित्रांनो, आता 11:15 वाजलेत. ऑफिसला जाऊयात. कॉर्पोरेट मजदूर झालेले आहेत रेडी. इथं एक मजदूर बसलाय वर्क फ्रॉम होम करत. वी आर मजदूर, कॉर्पोरेट मजदूर्स. बाय द वे, कसा आहे आउटफिट ऑफ द डे? OOTD कॉमेंट्समध्ये सांगा. पहिला आम्ही स्कूलमध्ये होतो ना प्रियांका, स्कूल नाही कॉलेजमध्ये, तेव्हा असं लोक असे इन शर्ट करायचे ना, टी शर्ट वरचं बटन लावायचे, तेव्हा आम्ही त्यांना नावं ठेवायचं काय. पण आता थोडंसं फिट असलं ना आपण तर ते चांगलं वाटतं जरा राहायला. तसं टी शर्टवर इन शर्ट कधी केलीच नव्हती मी, मला आवडतच नव्हती. पण आता थोडंसं भारी वाटते. जर तुम्ही फिट असेल ना तर ते चांगलं वाटतं. मी थोडासा फिट आहे असं मला वाटतं. काय डायपर घेऊन जाऊ काय? विवांचं डायपर आहे हे. चला मित्रांनो, आता ऑफिसला जाऊयात. आता वाजलेले आहेत 11. तर पाऊस नाही आहे पण रेनकोट घेतलेला आहे मी. आपल्या चुकांमधून आपण शिकत जायचं. दिस इज कॉल्ड लाईफ. चला आता मित्रांनो, करूयात मोठं व्लॉगिंग. आत्ता एक मूवी बघितला, भूल चूक माफ. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर आलेला आहे, तुम्ही पण बघा. त्याच्यातली एक लाईन मस्त सांगितली त्यांनी की भूल चूक सॉरी, त्यात लाईन अशी सांगितली आहे, काय विसरलो, हां, फळाची चिंता न करता कर्म करत राहा. म्हणजे ही लाईन आपण बऱ्याच ठिकाणी ऐकली आहे पण त्या मूवीमध्ये पण यूज केलेली आहे. तर सध्या आम्ही फोकस करतो आहे फक्त माझ्या कामावरती. व्हिडिओ बनवायचे आणि अपलोड करायचे. व्ह्यूज येवो न येवो ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला कंटेंट चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण कसं आहे, फुकटचे फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह, तुमच्या लाईफशी निगडीत काहीतरी व्हॅल्यू ॲड करायचा प्रयत्न केला तरी बस. जसं की फॉर एक्झाम्पल मी आणि प्रियांका आता जिमला जातो आहे. मग फिटनेस जर्नी का महत्त्वाची आहे? प्रियांकाला शुगर आहे, टाईप 2 डायबिटीज आहे. मग ते आम्ही रिकवर कसं करणार? मग तुमच्या घरातसुद्धा कोणी असेल त्यांना डायबिटीज असेल, मग अशा गोष्टी शेअर होतात. हालचाल नसल्यामुळं असे सगळे प्रॉब्लेम होतात. BPचे प्रॉब्लेम, डायबिटीज, याच्यावर काही सोल्युशनच नाही आहे. मग हे काय कसं कवर करायचं की बाबा आपली लाईफस्टाईल सुधारायची, या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असतो. मग ते तुम्हाला कुठेतरी इन्स्पायर होतं आहे का, मोटिवेट होत आहे का तुम्ही? त्यामुळे मी या ब्लॉगिंगकडे बघतो आहे. चला आता आजचं ज्ञान बाद झालं. ऑफिस आलेलं आहे जवळ आपलं. भेटूयात तुम्हाला ऑफिस नंतर. मित्रांनो 3:30 वाजलेत, घरी चाललो आहे. एकदम जोरदार पाऊस येऊन गेला आहे आणि आत्ता ऊन पडलं. असं कोण म्हणणारच नाही की एवढा पाऊस पडून गेला आहे. आणि इथं लागलेलं आहे ट्रॅफिक. हे बघा मित्रांनो, विवान आता झोपेतून उठलेला आहे आणि एकदम खुश आहे. बघा कसा असतोय बघा. चला मित्रांनो, आता डिनर करूया. तिथं विवानचा पण डिनर चाललेला आहे. डिनरमध्ये आहे ज्वारीची भाकरी, इथे कोथिंबीरच्या वड्या आणि वरण भात. 11 वाजलेत. आत्ता माझं काम संपलंय. प्रियांका इथं काहीतरी करतीये, शिलाई मशीन शिकतीये. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूयात. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा. विवानला दाखवतो जाता जाता काय करतो, काय खातो. खायचं नाही. बघा मित्रांनो, विवान खात असतो काही ना काही. आता काही लोक म्हणतील त्याच्यावर जर्म्स असतात, धूळ असते. काही लोक म्हणतील की चांगलं असतं ते.
ते बॅक्टेरिया तयार होतात त्यांच्या शरीरात धुळीच्या. मी असं ऐकलंय कुठेतरी. धुळीच्या बॅक्टेरिया एवढं चावतो ना जोरात तो की नंतर म्हणजे काय आजार धूळ आली तर त्याची ॲलर्जी होणार नाही. त्यासाठी लहानपणीच इंट्रोडक्शन होतं त्याचं धुळीसोबत. धूळ नाही ॲक्च्युली, पण अनहायजेनिक बोलू शकतो. जे करायचं ते करू द्यायचं बिंदास. जाऊ नका सबस्क्राईब करून टाक. उभं राहायचा प्रयत्न करतोय पण पडतोय. बघ कोणी गुड नाईट कर सगळ्यांना. गुड नाईट, टाटा, बाय बाय, टेक केअर, सी यू. मित्रांनो, आपल्या गावाकडं ऊस कसा आहे त्याचं स्टेटस दादांनी काल व्हिडिओ बनवलाय, ब्लॉग बनवलाय. तो आता मी इथे बघा आणि मग जा. आम्ही नवीन 1 एकराची ऊसाची लागवड केलेली आहे पावसाच्या आधी. आजच 1 महिना झाला आहे. 18 तारखेला लावलेला आहे, 16 तारीख आहे. पावसाने थोडा झोडलाय त्याला. पाऊस जास्त झाल्यामुळं थोडा मार खाल्ला आहे, पण आता काही नाही विलाज आहे पावसामुळे. अशी फुटवा झालेला आहे बऱ्यापैकी. पाऊस काय उघडायचं पाहत नाही. 1-2 दिवस झालं का येतो, 1-2 दिवस झालं की येतो. Dancing on your body.